नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासाप्रती भासला, व्यासाप्रती भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा, तो हा गुरुश्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महारहु गणु वाचक नमो नमः कारण विग्रहाय, स्वरूप तुच्छीकृत विग्रहाय, नमो वधूत द्विज बंधुलिंग निगूढ नित्यानुभवाय तुभ्यम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. इकडे रहुगण आणि जडभरत यांचा संवाद चाललेला आहे. जडभरताचे हे शब्द ऐकल्यानंतर रहुगण त्यांना हात जोडून विनंती करतो, महाराज आपण प्रत्यक्ष अवधूत स्वरूप आहात. निगूढ म्हणजे अत्यंत गूढ स्वरूपात वावरणारे आहात. लोकांना दिसायला तुम्ही वेडे दिसता, तुम्हाला सामान्य लोकांना तुम्ही सामान्य दिसता, परंतु तुमच्यामध्ये असामान्य शक्ती आहे. एखाद्याला रोग ताप यावा, रोग व्हावा आणि त्याला गोड अशा प्रकारचं औषध मिळावं, किंवा एखादा खूप उन्हाच्या तापाने त्रस्त व्हावा आणि त्याला शांत असं थंड पाणी मिळावं, किंवा तो शांत तळ्यामध्ये बर्फाच्या तळ्यामध्ये बर्फयुक्त अशा पाण्यामध्ये त्यांनी स्नान करावं, तेव्हा त्याला जसा आनंद होईल तसा मला आनंद होतोय. तेव्हा मला आपण उपदेश करा, आपण माझ्या मनातली शंका दूर करा की प्रत्यक्षामध्ये यदाह योगेश्वर दृश्यमानम क्रियाफलम सद्व्यवहार मूलम. सगळ्या क्रिया ह्या व्यवहार आपण जे करतो त्या फलान्वित होतात. सगळ्या क्रियांच्या मागे फल आहेत. कोणतीही गोष्ट करा त्याचं चांगलं किंवा वाईट फळ आपल्याला मिळतं. आणि हे सगळं क्रियांच्या फळांच्या मुळे माणूस भ्रमित होतो. तो या ठिकाणी न ह्यांजसा तत्व विमर्शनाय, माणूस हा यामध्ये फिरत राहतो, तो तत्वज्ञानाकडे जात नाही. असं का होतं? आणि जे श्रम होतात आपल्याला, शरीराला जे श्रम झाले, देहाला जे श्रम झाले, देहाला जो त्रास झाला, त्याचा थोडा तरी परिणाम मनाला होतोच की नाही? मनावर होतोच ना. मग आत्म्यावर त्याचा परिणाम होत नाही आपण असं म्हणालात, याचं कारण काय? अहो, तुम्ही स्वप्न पाहिलं तर स्वप्नामध्ये तुम्हाला एक दृश्य दिसलं की ज्यामुळे तुम्ही घाबरलात, तुम्ही भिवून जागा झालात. तर स्वप्न जरी खोटं असलं तरी जागा झाल्यानंतर तुम्हाला जी भीती वाटली, अंगाला घाम आला किंवा शरीर थरथर कापू लागलं, तुमचं ब्लड प्रेशर वाढलं, हे परिणाम झाले की नाही हो? स्वप्न खोटं आहे पण परिणाम खरे. स्वप्नी प्रियापुढे तरुणांगी, निदेली चेवून अंगी, आलिंगेल्या वीणा आलिंगी सका मुकरी. माऊलींनी म्हटल्याप्रमाणे स्वप्नामध्ये एखादी स्त्री येते आणि पुरुषाच्या मनामध्ये तिच्याबद्दलची इच्छा प्रकट होते, जागृत होते, त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर दिसतो. आलिंगील्या वीणा आलिंगी, पण सकामू करी, तो सकाम झाला. हे खोटं जरी असलं, स्त्री खोटी आहे, आलेल्या स्वप्नामध्ये आलेली स्त्री खोटी आहे, पण झालेला परिणाम मात्र खरा आहे. त्याच्या मनामध्ये जी काम प्रवृत्ती निर्माण झाली, त्याचा देहावर जो परिणाम झाला तो मात्र खरा आहे. हे ऐकल्यानंतर मग ब्राह्मण म्हणजे प्रत्यक्ष जडभरत बोलू लागले, अरे राजा, अयम चल जनो नाम चलम पृथिव्याम. लोक मुळाकडे जात नाहीत. मूळ मुद्दा असा आहे की लोक मूलग्राही विचार करत नाही.
अयंजनो नाम चलम पृथिव्याम या पार्थिव कसे हे तो हो. हे पहा, ही पृथ्वी आहे. पृथ्वी हे तत्व आहे आणि या पृथ्वीच्या तत्वाच्या दृष्टीने झाड सुद्धा पृथ्वीच आहे. कारण झाडामध्ये जे लाकूड आहे तो पृथ्वीचा अंश आहे. ज्या लाकडाची जी तू शिबिका तयार केली आहे ती सुद्धा पृथ्वीच आहे. जी शिबिका म्हणजे ज्यावरती तू बसलायस ती शिबिका, ते वाहन, ती सुद्धा लाकडाची आहे म्हणजे पृथ्वीचा भाग आहे. आणि तू त्याच्यावर बसलास, तुझ्यामध्ये हाडं नाहीत का? आहेत. मग तू कशाचा भाग आहेस? तू सुद्धा पृथ्वीचाच भाग आहेस. म्हणजे या पृथ्वीवरच एक पृथ्वी आहे अंशरूपाने आणि त्याच्यावर तू म्हणजे पृथ्वीच आहेस. आणि मग तुझे पाय, तुझे हात, तुझं डोकं हे सगळं काय आहे? हे सगळं पृथ्वी आहे. मी या शिबिकेमध्ये तू बसलायस, तू स्वतःला राजा म्हणतोस. सौवीर राजे ते पदेश असते. तू स्वतःला राजा म्हणतोस आणि तू म्हणलास मी राजा आहे. पण मी तुला एक मातीचं ढेकूळ समजलो का? तर तुझ्यामध्ये आणि या पृथ्वीमध्ये काही फरक नाही. तत्वाच्या दृष्टीने तुझ्यात आणि याच्यात काही फरक नाही. तू स्वतःला जरी राजा म्हणून अभिमान मिळवत असला, यस्मिन भवान रूढ निजाभिमानो राजास्मी सिंधू दुर्मदांधा. तू स्वतःला राजा म्हणतोस, मी सिंधू सौवीरपती म्हणतोस, हा तुझा मूर्खपणा आहे. खरं म्हणजे ही शिबिका लाकडाची आहे, तसं तू सुद्धा लाकडाचाच आहेस. एक लाकडाची बाहुली जशी बसावी तसं मी तुला समजलो, तेव्हा मला तुझ्याबद्दल वाईट वाटण्याचं कारण नाही. मला त्याची तू वाईट बोललास म्हणून शोच्या निमाम स्वम मध्ये लिहिता मला कष्ट दिलेस असं मला वाटतच नाही. तुला वाटलं मी तुम्हाला बोललो शोच्या निमांस्पन मध्ये कष्ट देईनान. हे कष्ट, हे त्रास, तुम्ही शिबिका वाहण्याचा त्रास तुम्हाला झाला असेल असं तुला वाटतं, परंतु मी काय समजलो? काही नाही, हा माझा पूर्वकर्माचा भाग असेल असं मी समजलो. कदाचित पूर्वकर्मामुळे मला कोणाचं तरी वाहन चालवण्याचा, वाहक होण्याचा माझ्या नशिबात असेल असं मी समजलो. त्यामुळं मी त्याचा विचार केला नाही. जनस्य गोप्ता मी विकथमानुदमासु दृष्टा. आणि म्हणून हे राजा, मी हे सगळं क्रियानुमेयम, हे सगळं क्रियेवर अवलंबून आहे. आणि त्यामुळं अविद्या मनसा कल्पित असते. हे सगळं अविद्येने आपण हे सगळं भ्रमित करतो, आपण सगळं गृहीत धरतो. कल्पनेचंच हे सगळं जग आहे, कल्पनेचं जग आहे. जग कल्पनेवर चालतं. ज्याप्रमाणे उपनिषदात म्हटलंय की हे सगळे मातीचे विकार आहेत. मातीचे विकार म्हणजे माठ, त्याचप्रमाणे परळ, तसंच एखादं सुगडं. हे नावं वेगळे आहेत, नावं भिन्न आहेत, परंतु या नावाच्या आतमध्ये काय आहे? एकच आहे तत्व आहे, ते म्हणजे माती. म्हणून ते म्हणतात नाम रूप हे सगळे भिन्न आहेत. रांजण वेगळा, माठ वेगळा, परळ वेगळं, बोळकं वेगळं. हे आकारावर वेगळं आहे, आकारामुळे वेगळं आहे. नाम आणि रूप हे वेगवेगळं तुम्ही दिलं, पण मूळ तत्व काय? मृत्तिकेव सत्यम श्वेतकेतो. श्वेतकेतूला त्याचे वडील म्हणतात याच्यातलं सत्य काय? मृत्तिका. मृत्तिकामेव सत्यम. या सगळ्यामध्ये माती आहे. दंतिनी दारु विकारे दारुतिरो भवति सोपि तत्रैव जगति तथा परमात्मन परमात्मन्यपि जगत्तिरोधत्ते. आपण बाजारामध्ये गेलो आणि आपल्या सोबत आपला मुलगा किंवा नातू आपल्या सोबत आहे आणि तो म्हणतो बाबा मला हा हत्ती घ्यायचा आहे. काय सुंदर हत्ती हो म्हणले, काय छान त्याच्यावरती नक्षीकाम केलेलं आहे, पहा ना झूल कशी टाकली आहे, किती चांगला हत्ती आहे, मला घ्यायचा आहे. याची काय किंमत आहे? 100, 200, 500 काय असेल ती. ही किंमत देऊन तो हत्ती विकत घेतो. हा हत्ती मोठा सुंदर आहे, दिसायला चांगला आहे, काळा भोर आहे, त्याप्रमाणे चांगल्या दर्जाच्या अशा लाकडाचा आहे आणि त्याच्यावर नक्षीकाम केलेलं आहे.
मग हा हत्ती आहे म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. मुलगाही त्याला हत्ती म्हणतो. पण हा हत्ती आहे का खरं? हा हत्ती नाहीये, हे लाकूड आहे, हे कळलं पाहिजे. हा हत्ती नाही, हे लाकूड आहे. याला हत्तीचा आकार आहे. मग हत्तीचा आकार या लाकडाला आहे म्हणजे हे लाकूड आहे मुळात. मग हत्ती काय, एखादा हरिण काय, एखादा सिंह काय, हे सगळे लाकडाचे आहेत. ज्याचे नाव हत्ती, सिंह, त्याचप्रमाणे हरिण, ससा, हे सगळे नावं आपण प्राण्यांची दिले कारण त्या प्राण्यांचे आकार त्याला आहेत. आकारावरून आपण नावं दिले. पण नावं सत्य आहेत का हो? नाही सत्य. का बरं? तर मग याच्यामध्ये जो सिंह आहे तो काय हत्तीवर आक्रमण करत नाही. याच्यामधला जो सिंह आहे तो काय हरणाला मारत नाही. अहो कसा मारेल? ते लाकूडच आहेत, सगळे सगळे लाकडच आहेत. म्हणून मृत्तिकेव सत्यम. या ठिकाणी दंतिनी दारू विकारे दारू तिरो भवती सोपी तत्रैव. आपण जेव्हा आकाराकडे पाहतो तेव्हा आपल्याला तो हत्ती दिसतो. आकाराकडे पाहतो तेव्हा वाघ, सिंह, हत्ती, सिंह, लांडगा हे दिसतं. पण मूळ तत्वाकडे पाहतो तेव्हा त्यामध्ये लाकूड दिसतो. दंतिनी दारू विकारे दारू तिरो भवती सोपी तत्रैव जगती तथा परमात्मन परमात्मन्यपि जगत तिरो धत्ते. तेव्हा आपण जगाकडे जेव्हा नामरूपात्मक पद्धतीने पाहतो तेव्हा आपल्याला हे जग दिसतं. नामरूपात्मक पद्धतीने याचं नाव काय, त्याचं नाव काय, याचं रूप काय, त्याचं वेगळं आहे. पण सगळं एक म्हणून पहा. मूळ तत्व चैतन्य आहे आणि चैतन्य, या चैतन्यावर जसं हे जग चालतं त्याप्रमाणे जसं लाकडामुळे हत्ती आहे, लाकडामुळे वाघ आहे. तो लाकूड नसेल तर वाघ नाही, हत्ती नाही, काहीच नाही. याप्रमाणे ते म्हणतात जगाकडे तुम्ही जग म्हणून पाहिलं तर जग दिसेल, पण ईश्वर म्हणून पाहिलं तर ईश्वर दिसेल. म्हणून ते म्हणतात अविद्यया मनसा कल्पिता असते येशाम समूहेन कृतो विशेषा एवं कृशम. म्हणून तुम्ही माझ्याकडं, तू म्हणलास तू लठ्ठ नाहीस, तू बिचारा लुकडा आहेस, तू बिचारा तुझ्यामध्ये शक्ती नाही, असं तू जे बोलला ना ते सगळं वरवरच आहे. शरीराचे तुम्ही रूप सांगितले एवं कृशम स्थूल म्हणून बृहद यद. अहो ज्या वेळेला या जनकाच्या सभेमध्ये चर्चा चालली होती आणि याज्ञवल्क्याने उत्तर दिलं. या याज्ञवल्क्याला प्रश्न विचारला गार्गीनं आणि त्यांनी उत्तर दिलं. मग ब्रह्म म्हणजे काय? आता ब्रह्म तर अनिर्वाच्य आहे, अनिर्वचनीय आहे, सांगता येत नाही. मग आता उत्तर तर द्यावं लागेल. मग याचं उत्तर याज्ञवल्क्याने देताना सांगितलं जे अस्थाणू आहे, जे अस्थूल आहे, जे बारीक नाही, जे मोठं नाही, जे लहान नाही, जे दिसत नाही पण आहे. म्हणून स्थूल, अणु, बृहद याच्या पलीकडचं जे आहे ते. मग आता वर्णन तर केलं पण वर्णन काहीच केलं नाही. कारण जे लहान नाही, जे मोठं नाही, अणोरणीयान महतो महीयान, अणुपेक्षाही लहान आहे आणि महतो महीयान, महानपेक्षा महान आहे. हे काय वर्णन केलं पण सांगता आलं नाही. वर्णन या ठिकाणी शब्दाने केलं. मग ते म्हणतात हे शब्दाच्या पलीकडचं आहे, हे सांगण्याच्या पलीकडचं आहे, अनिर्वचनीय आहे. हा सगळा माईक व्यवहार आपण शब्दाने बोलतो पण भगवंताबद्दल, ब्रह्माबद्दल आपण शब्दाने व्यक्त करता येत नाही. असच्च संजीव मजीव मन्यत द्रव्य स्वभाव आशय काल कर्म. हा जो सगळा संसार आहे, माईक व्यवहार आहे, तो द्रव्य, स्वभाव, आशय, काल आणि कर्म. आपण काल पाहिलं की द्रव्य म्हणजे हे नवद्रव्यापैकी एक कोणते द्रव्य असू शकतात. त्यानंतर स्वभाव, आपला स्वभाव म्हणजे आपला गुण. आशय, आशय म्हणजे काय तर आपण बघितलं, आशय म्हणजे आपल्या ज्या वृत्ती आहेत, जो दुःख मूलम आशयम, जे दुःखमूल आहे तेच आशय आहे. कर्म आपलं आणि काळ, या 5 गोष्टी म्हणजे सगळा संसार. तेव्हा या 5 गोष्टी म्हणजे सगळं विश्व. द्रव्य स्वभाव आशय काल कर्म नामना जे कृतम द्वितीयम. आणि या सगळ्याला भगवंताची माया म्हणतात. माया म्हणजे काय तर या 5 गोष्टी द्रव्य, स्वभाव, काल, आशय आणि कर्म यांचा समुच्चय म्हणजे माया. आणि याला गती देणारा भगवान आहे.
त्यामुळं ज्ञानविशुद्धम परमार्थमेकम अनंतरम ब्रह्म सत्यम, हे रहुगणा. ब्रह्म केवळ सत्य आहे, ब्रह्म केवळ खरं आहे. बाकीचा सगळा माईक व्यवहार आहे हा सगळा केवळ नामरूपात्मक आहे, शब्दात्मक आहे, वर्णनात्मक आहे. रहुगणेस्तत्तपसा न याती. आणि हे रहुगणा, हे तुला कळत नाही, तुला आतापर्यंत ते कळलं नाही. आणि न छंदसा नैव जलाग्नी सूर्यैर्विना महत्पाद रजोभिषेकम. ज्या भगवंताच्या पुढे सगळे दीन अशा प्रकारची सेवा करणारे, दीन होऊन सेवा करणारे, जल अग्नी सूर्य यांची जी उपासना करतात त्यांना सुद्धा ज्ञानप्राप्ती होत नाही. कारण त्यांची ज्ञानप्राप्ती केवळ ते एकेका गोष्टीचा विचार करतात. अग्नी सूर्य जल ह्या केवळ देवता आहेत. भगवान परब्रह्म नाहीये, ईश्वर तत्व वेगळं आहे. आणि म्हणून ते भगवंताला पोचू शकत नाहीत. ते भगवंताच्या मूळ स्वरूपाचा विचार सुद्धा यम, त्याचप्रमाणे सूर्य अग्नी हे करू शकत नाही. अहम पुरा भरतो नाम राजा. मग त्यांनी सुरुवात सांगायला केली की हे रहुगणा, मी पूर्वी राजा होतो. तुला काय वाटलं तूच एकटा राजा आहेस काय? अहम पुरा भरतो नाम राजा. मी पूर्वी भरत नावाचा राजा होतो. आणि विमुक्त दृष्टश्रुत संघ बंधा. मग पूर्वी इतिहास सांगायला सुरुवात केली की मी राज्य केलं, इतके वर्ष राज्य केलं आणि शेवटी राज्य सोडलं. सगळे संघ बंध सोडले, सगळा संसार कुटुंब यांच्यापासून बाजूला झालो. सगळे संसार बंधन तोडले, वासनाचे बंधन तोडले आणि भगवंताची आराधना करण्यासाठी उल्हाश्रमात आलो. पण तिथे एका मृगाचा संग मला लागला. मृगो भवम मृग संगात तदार्थ. याप्रमाणे मृग शरीर मला प्राप्त झालं. मृगत्व शरीर, मृगत्वाचा मी पुढे त्याग केला आणि नंतर आता मला हा तिसरा जन्म प्राप्त झाला. मग यामध्ये ठरवलं की कोणाचाही संग करायचा नाही, कोणाच्याही सोबत राहायचं नाही, मुक्तपणाने व्यवहार करायचा. आणि म्हणून ज्ञानासीन हे व विमुक्त मुक्त. याप्रमाणे मला मागचा जन्म, आता आपण सहज प्रश्न उपस्थित करतो, आम्हाला कसा ना मागचा जन्म का नाही आठवत, त्याला कसा आठवला? तर याचं वर्णन आपल्याला भगवद्गीतेमध्ये केलेलं दिसतं. तत्रतम बुद्धिसंयोगम लभते पौर्वदैहिकम, असे या ठिकाणी वर्णन केलेले आहे. तत्रतम बुद्धिसंयोगम लभते पौर्वदैहिकम. जो पूर्वीचा योगी आहे, ज्ञानी आहे, त्याला पूर्वजन्म आठवतो. तत्रतम बुद्धिसंयोगम लभते पौर्वदैहिकम असं गीता म्हणते. आणि यामध्ये पातंजल योगसूत्रामध्ये सुद्धा याचं विवरण केलेलं आहे. पातंजल योगसूत्रकारांनी प्रकृती सूत्र नावाच्या स्मृतीमध्ये असं सांगितलंय, वर्णनामध्ये असं केलंय की योग्याच्या ठिकाणी पूर्व जीवनातील स्मृती किंवा अनुभव जागा होतो. हे प्रकृती सूत्र आहे. या प्रकृती सूत्रामध्ये ही स्मृती कशी होते, ते योग्याच्या ठिकाणी जो योगी आहे त्याला पूर्व जीवनातील स्मृती किंवा अनुभव त्याला प्रगटतो. म्हणजे आपण योगी नव्हतो पूर्वजन्मात, त्यामुळे आपल्याला काही आठवत नाही. याप्रमाणे आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, अरे राजा, तुला मी आता भवाटवीचं वर्णन सांगतो. दुरतेवद्भंजया निवेशितो ऋड संसत्व विभुक्त कर्मदुर्ग स एष सार्थोर्थ परब्रह्मण भवाटवी न शर्म विंदती. याप्रमाणे भवाटवीचं वर्णन करायला सुरुवात केली. अरे राजा, एक जीवसमूह आहे. या जीवसमूह म्हणजे हे सगळे जीवांचे एक तांडाचे तांडा, जीव यांचा तांडा निघालेला आहे, समूह आहे. तो स्वार्थोर्थपर, तो केवळ स्वार्थपर, पैसा मिळविण्यासाठी निघालेला आहे. या वर्णन आधुनिक कवींनी सुद्धा जीवारण्य म्हणून केलेलं आहे. हे सगळा संसार म्हणजे जीवारण्य आहे. बासी मर्ढेकरांनी याला जीवारण्य म्हटलंय. तेव्हा हा जीवारण्य आहे, हे अरण्य आहे.
अरण्याची कल्पना आपल्याला अरण्यात गेल्याशिवाय येत नाही. आपल्याला शहरामध्ये फिरायची सवय असते. शहरामध्ये काय असतं, रस्ते माहीत असतात किंवा जरी माहीत नसले तरी पाट्या असतात. 4 लोकांना विचारता येतं, हा रस्ता कुठून जातो, तो रस्ता कुठून जातो. वेगवेगळे ठिकाणं असतात. मग लोक सांगतात तुम्हाला हे असं खून काय, या अमुक एक दुकान आहे, अमुक एक टावर आहे, अमुक एक पुतळा आहे, सांगता येतं. अहो, वनामध्ये किंवा जंगलामध्ये असं काहीच नसतं. काय सांगणार आहेत तुम्ही? जंगलामधले सगळे रस्ते सारखे दिसतात. सगळीकडेच झाड आहेत, सगळीकडेच वन आहे, सगळीकडेच वाटा आहेत. आणि कोणत्या वाटा कुठे जातात काही कळत नाही. एकदा वनात आपण अडकलो की मग घरघर 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 फिरत राहतो, काही सापडत नाही. अशा वनामध्ये हे निघालेत. हे व्यापारी आहेत. व्यापारी स्वार्थोर्थपरा, आपल्या व्यापाराच्या निमित्ताने काही पैसा मिळवावा म्हणून ते निघाले. काय आपल्या गावामध्ये, आपल्या देशामध्ये आपल्याला काय फारसं मिळेना म्हणे, पैसा काही मिळेना, चला आपण परदेशात जाऊ म्हणून निघाले. भवाटवीम यातीन शर्म विंदती, ते म्हणतात. भटकत 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 ते निघाले. 6 जण होते हे. यस्यामिमेषण नरदेव दस्यवाहा, हे सगळे निघाले आणि एका अरण्यामध्ये आले. अरण्यामध्ये रात्र झाली, मुक्काम केला. पैसा जवळ होता, कारण परदेशात जायचं तर पैसा डबल जवळ पाहिजे, म्हणून पैसा अडका काही कामापुरता जवळ घेतलेला होता, प्रत्येकाजवळ होता. आणि हे सगळा समूहाच्या समूह, तांडाचे तांडा निघाला. एका ठिकाणी थांबला. रात्र झाली, काय करावं, थांबू म्हणले आपण इथं. पण रात्रीच चोर आले. चोर शोधत आले, त्यांना माहित असतं. 6 चोर आले आणि त्यांनी यांना लुटलं. सार्थम विलुंपंती कुनायकम बलात, कुनायकम बलात. ह्या सर्वांनी खूप विरोध केला, पण ज्यांना काही कळलं नाही, ज्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी जबरदस्तीने त्यांना लुटलं. आणि शेवटी त्यांच्या जवळचं जे होतं, संपत्ती होती, सोनं होतं, नाणं होतं, ते सगळं सार्थिकम हरंती यत्र, त्या ठिकाणी सगळं नेलं, सगळं हरून घेऊन गेले. आणि प्रमत्तमा विषय धोरण मृका, ज्याप्रमाणे एखाद्या शेळीला किंवा मेंढीला या वृकानी म्हणजे लांडग्याने घेऊन जावं, त्याप्रमाणे यांच्या जवळचं सगळं धन जबरदस्तीने हे सगळे घेऊन गेले. अरे अरे अरे, काय करावं आता आपण, आपल्याजवळ काही राहिलं नाही. पैसा अडका, सोनं नाणं सगळं गेलं म्हणले. बरं जाऊ द्या म्हणले, जीव तर वाचला. जीव वाचला खूप झालं. आपण म्हणतो ना की सगळं जरी गेलं तरी जीव वाचला खूप झालं. लाखो पाय जीव वाचला, लाखो मिळवले. त्याप्रमाणे ते विचार करू लागले. सकाळ झाली, निघाले. चला म्हणले, सकाळ, आपण आता कोणत्या तरी योग्य वाटेने जाऊ, जिथं आपल्याला परदेशाला जायचा रस्ता आहे. तिथून निघाले तर पुढे एक झाड असं लागलं की ज्या झाडावरती अनेक मधमाशा, गांधीन माशा होत्या. या सगळ्या गांधीन माशा यांच्या अंगावर आल्या आणि कठोर दंशे मशकै रूपद्रुत, सगळ्या गांधीन माशा चावायला सुरुवात झाली. अरे 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 अरे, सगळे म्हणले गांधीन माशा कुठून आल्या? म्हणले जे गांधीन माशा आल्या आणि ते सगळ्यांना चावल्या. कठोर, अत्यंत कडक, विषारी होत्या. त्यांना चावा घेतला. क्वचित गंधर्वपुरम प्रपश्यती, चावा घेतला खरा, पण म्हणले विचार केला, पलीकडे आपल्याला एक सुंदर सोनेरी महाल दिसू लागलाय, पहावं म्हणले. आपल्याला तिथंच जायचंय. ठीक आहे, आपण योग्य वाटेवर आहोत. जाऊ द्या म्हणले, माशा चावल्या तर चावल्या, आपण पलीकडे जाऊ. ते आपल्याला दिसायला लागले, गंधर्व नगर दिसू लागलं. म्हणजे खोटच होतं, फसवच होतं, पण दिसू लागलं. मग दिसू लागलं तर सगळ्यांनी विश्वास ठेवला, चला म्हणले. आणि मग पुन्हा क्वचित क्वचाशु मुल्क ग्रहम, आणि त्या रानामध्ये रस्ता चुकले. अरे म्हणजे आपण कुणीकडे आलोत, आपल्याला काही रस्ता सापडला नाही. रानामध्ये, वनामध्ये किंवा अरण्यामध्ये रस्ते शहरातल्यासारखे नसतात.
मग तिथं एकदा चुकलं की आपण चुकतच राहतो. बरं, खुणा नाहीत, कुणी सांगायला नाही, कुणी सवरायला नाही, काय करावं म्हणले. म्हणून जर आपल्याला अरण्यात जायचं असेल तर अरण्यामध्ये जो ज्ञानी आहे, त्यामध्ये जो तज्ज्ञ आहे, त्याला घेऊन जावं लागतं. वाटाड्या घेऊन जावं लागतो. वाटाड्या नसेल तर अरण्यात आपण किती दिवस फिरलो ते सापडत नाही आपल्याला. आणि धावती भाऊ अटप्या, फिरू लागले, इकडं फिर तिकडं फिर, काय रस्ता सापडे ना. तेवढ्यात क्वचित एकदम जी वावटळ सुटली, एवढी वावटळ सुटली की सगळ्यांच्या डोळ्यामध्ये माती गेली. अरे 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 म्हणले, रस्ता आधीच तर दिसेना, त्याच्या डोळ्यामध्ये सगळी माती गेली. डोळे चोळू लागले आणि डोळे चोळता चोळता रस्ते विसरू लागले. दिशो न जानाती, कुणीकडं चाललो हेच कळेना. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर काही कळेना, सगळीकडं सारखं दिसायला लागलं. म्हणजे आपल्याजवळ तर होका यंत्रही नाही. होका यंत्र असतं तर निदान उत्तर दक्षिण दिशा दिसली असती. पण कुणीकडं चाललो काही कळेना, सगळीकडं नुसते गोल गोल फिरू लागले. दिशो न जानाती, दिशा कळेना. वावटळ आल्यामुळं या दिशांच्या द्वारे आपल्याला रस्ता जो सापडायचा तोही सापडेना. आणि मग अदृश्य झिल्ली स्वनकर्ण शूल, मोठमोठ्या वाघांचे, सिंहांचे आवाज येऊ लागले. त्याप्रमाणे कोल्ह्या कुत्र्यांचे आवाज येऊ लागले, लांडग्यांचे आवाज येऊ लागले, उलूक दिवाभीत याचा आवाज येऊ लागला. रात्रीच्या वेळेला घाबरले. म्हणजे काय हो, आपण आलोत एका ठिकाणी पण आपल्याला अजून रस्ता सापडेना. करत 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 एक वृक्ष दिसला. म्हणजे आता खूप थकलोत, पाय दुखायला लागलेत, अंग दुखायला लागलं, इथं तरी थांबू आपण. म्हणून एका वृक्षाच्या खाली मुक्काम केला. अपुण्य वृक्षांश्रयते क्षुधार देतो. भूक लागली, तहान लागली, खायलाही काही नाही. दशम्या नेल्या म्हणले त्या चोरांनी, तर पैसा नेला, दशम्या नेल्या. बाबा गेले आणि दशम्या गेला. काय करावं, क्षुधार देतो. भूक लागली, तहान लागली, म्हणजे आपण या वृक्षाच्या खाली बसू, काही फळं मिळतात का बघू, वृक्षाचे फळं, निदान पानं तरी खाऊ वृक्षाचे. म्हणून तिथे बसले. आणि त्या ठिकाणी बसल्याबरोबर ते म्हणतात, मरीचितो न्यान्य भिवाधिक क्वचित क्वचित द्वितीय सरितो भिळा येती परस्परम चालते निरंधा. आणि तहान लागली, भूक लागली, काय करावं काही कळेना. तिथे बसले खरे त्या वृक्षाच्या ठिकाणी, पण हे वृक्ष कसे होते, अपुण्य वृक्षान. वृक्ष कसा आहे हे कळायला मार्गच नाही. ज्या वृक्षाच्या खाली आपण बसलो, ज्याचा आपण आधार घेतला, ज्याची आपण आश्रय घेतला, ते आश्रय देणारं स्थान कसं आहे हे कळलं पाहिजे ना. पण हे सांगायला कोण आहे, अपुण्य वृक्षान. हे वृक्ष असे होते अपुण्य. भागवतकार हा मार्मिक शब्द वापरतात. अपुण्य वृक्षान म्हणजे जे वृक्ष पुण्यकारक नाहीत. म्हणजे काय, त्रास देणारे. उदाहरणार्थ खाज कोयली, समजा तुम्ही खाज कोयलीच्या तिथं बसा, सगळं अंग खाजवत राहतं. म्हणजे आपण आनंदासाठी गेलो तर दुःख पदरात पडतं. बेशर्माची झाडं असले म्हणजे आपल्याला त्रासच होतो. ते म्हणतात, ज्याचं वर्णन करताना टीकाकारांनी म्हटलंय की दिवसा बेहड्याची सावली आणि रात्री पिंपळाची छाया ही बाधक असते. रात्री पिंपळाची छाया बाधक आणि दिवसा बेहड्याची सावली बाधक. दिवा बिभीतकट छाया रात्रो बोधी द्रुमस्य च. तेव्हा रात्री पिंपळाची आणि दिवसा बेहड्याची छाया. बेहडा म्हणजे हिरडा, बेहडा याच्यामधला बेहडा. तर या बेहड्याची छाया दिवसा घातक आहे. म्हणून ते म्हणतात अशा वृक्षात, याला अपुण्य वृक्षान म्हणतात. असे अपुण्य वृक्ष, छाया ज्यांची वाईट आहे असे, किंवा खास कोयली, अंगाला त्रास देणारे, जे खाजवत राहिले. म्हणले काय करावं, खास कोयलीच्या झाडाजवळ आलोत आणि तहान भूक तर लागली. परस्परम चालशते निरंधा. आणि एकमेकांचा हात धरून जाऊ लागले, व्याकुळ झाले पाण्यासाठी. भुकेने तहानीने व्याकुळ झाले. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळ झाली. म्हणले चला बरं आपण कुठेतरी पाणी मिळतंय का बघू. तेवढ्यात सगळीकडे बघितलं तर दावानळ लागलेला. कारण अरण्यामध्ये झाड एकमेकांना घासतात वाऱ्यामुळं आणि त्यातून अग्नी निर्माण होतो. बेळूचं घर्षण होतं आणि अग्नी निर्माण होतो.
सगळीकडं पाहत, अरे म्हणले तिकडं नको जायचं, तिकडं तर आग लागली. मग आता एकीकडं पोटात भूक लागली, पण आग लागलेली पाहिल्यानंतर म्हणले आपण जीव वाचवावा म्हणून ते निघाले. जे पळत 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 निघाले. म्हणले कुठं निघाले? त्यांना वाटलं या आगीपासून आपण रक्षण व्हावं म्हणून चालले. एक विहीर दिसली म्हणून थांबले आणि विहिरीमध्ये पाणी पिण्यासाठी म्हणून उतरले. ती विहीर तशी ती कोरडी विहीर होती, आतमध्ये पाणीच नव्हतं, पण नुसते झाडं होते सगळीकडे. नुसते जे पान झाडं असतात, वनस्पती असतात, त्या सगळ्या होत्या. त्यामुळे त्यांना काही कळच ना, बेली वाढलेल्या होत्या. त्यांना वाटलं याचं पाणी मिळेल. पण आतमध्ये गेले तर विहिरीत तिथे चलन क्वचित कंटकशर करांघ्रीही, काटे अंगाला बोचले, सगळ्या अंगाला काटे लागले, सगळ्या अंगातून रक्त निघायला लागलं. आणि अरे अरे म्हणले पण आपण विहिरीत उतरलोत, आता अंधकूप आहे. अंधकूप म्हणजे विहीर, एखादा आड, खोल आड, पतितास्त्र मिस्त्रे. पण आतमध्ये गेलं तर पाणीच नव्हतं. अरे 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 म्हणजे आपण उतरलो खरं, पाणी कुठे आहे शोधलं, पाणी मिळालं नाही. आणि एवढ्यात काय झालं, कर्हिष्म चित क्षुद्र रसायन विचिन्वन तन मक्षिकाभिर्व्यथितो विमाना, तेवढ्यात खाली अडकले. वरती पाहिलं तर तेवढ्यात एक वाघ आलेला दिसला. अबा बाबा वाघ आलाय, आता वरती जाणं मुश्किल आहे म्हणजे वाघ आलाय. दुसऱ्या बाजूला बघितलं तर एक नाग बसलेला होता मोठा. अबा बाबा म्हणलं हा तर फण्या काढून बसलाय, काळा कभिन्न नाग फळ्या काढून बसलाय. इकडे वाघ आहे, तिकडे नाग आहे. मग वर जाण्याचं आता थांबवावं म्हणले, पाणी मिळालं नाही जाऊ द्या, पण निदान आता जीवाची तरी भीती आहे, काय करावं. म्हणून वरती पाहिलं तर एक झाड होतं, त्या झाडाला एक मोहळ होतं. त्या मोहळाला धक्का लागला. धक्का लागल्याबरोबर त्या मोहळाच्या माशा उठल्या आणि ज्या आग्या मोहळाच्या माशा उठल्या ते यांना चावायला सुरुवात केली. या आग्या मोहळाच्या माशांनी यांचं सगळं अंग सोलून काढलं. पण गंमत अशी झाली की त्या आग्या मोहळामधून एक मधाचा जो थेंब आहे ते गळायला सुरुवात झाली. थेंब 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 मध गळायला लागला. ते म्हणतात अरे वा. आणि मग त्यांची स्पर्धा सुरू झाली. नाही नाही मला प्यायचं आहे, मला खायचं आहे. वरतून एक थेंब पडला की आ करतात, वा 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 काय छान लागायला. मध चांगला लागू लागला. आधीच तर भूक लागली, तहान लागली, त्याच्यामुळे एक मधाचा थेंब मिळाला, त्याच्यातही समाधान मिळालं. आणि सगळेजण त्या मधासाठी धडपड करू लागले. का हो म्हणले, वाघ आहे, नाग आहे, माशा चावल्यात, हो म्हणले सगळं झालंय, पण तरी मधासाठी धडपड चाललेली आहे. ते म्हणतात योगायोगाने वर्षे अमृतधार. जसं योगायोगाने चुकून एखाद्या मोहळाला दगड लागावा आणि त्याच्यातून माशा जरी उठल्या आणि त्या चावल्या तरी सुद्धा माणूस त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि अमृताच्या थेंबासाठी किंवा त्या मधासाठी धडपड करतो. त्याप्रमाणे ते म्हणतात असं झालं. कसं, जांभळी, एकाने जांभळी दिली, आ केली. जांभळीच्या मिशे मुखी लोकत्रय. जांभळीच्या मिशाने आ केलं खरं, पण त्याच्यातून अमृतधार मिळाली, त्यातून मधाचा थेंब मिळाला. जांभळीच्या मिशे मुख पसरिता वर्षे अमृतधार. योगायोग आहे. जांभळी यावी काय, आ म्हणावं काय आणि त्याच्यात मधाचा थेंब पडावा काय. त्याप्रमाणे क्वचित शीता तपवर्षवात प्रतिक्रिया करतो मनुष्य असते. आणि ज्याप्रमाणे तिथून ते निघाले, तिथून चालत चालत फिरत मग त्यांना डोंगर खाली उतरला. ते रान संपलं, वन संपलं, अरण्य संपलं आणि सुंदर अशा प्रकारचं जे शहर त्यांना मगाशी दिसलं ते शहर दिसलं. अरे वा 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 म्हणले, चला या ठिकाणी जे गंधर्व नगर आपल्याला दिसलं ते आलंय. आतमध्ये गेले, गंधर्व नगरात प्रवेश केला. त्या नगरात प्रवेश केल्यानंतर आधी आपण राहायचं कुठं विचार केला. म्हणले आपण एकत्र राहावं, नवीन घर आहे, नवीन देश आहे, आपल्याला कळणार नाही, त्यांची भाषा माहीत नाही, त्यांचं वागणं माहीत नाही, मग आपण एकत्रच राहू. म्हणून हे एकत्र राहू लागले. त्या ठिकाणी हळूहळू धंदा पाणी सुरू केला. अहो हे व्यापारीच होते. व्यापारी फार हुशार असतात, कुठेही जा बरोबर व्यापार केल्याशिवाय राहत नाहीत.
महाराष्ट्रीयन लोकांना व्यापार येत नाही. गुजराती बघा, तुमच्या इथं आले आणि व्यापार सुरू केला आणि लोकांना आपल्याकडे आकृष्ट केलं. आपल्याकडे महाराष्ट्रीय लोकांना व्यापार येणार नाही, त्याला व्यापारही येत नाही आणि शेतीही येत नाही. महाराष्ट्रीय लोक हे तसे आळशी आहेत त्या मानाने. बाकीचे लोक दुसरीकडे जाऊन व्यापार करतील, आपल्याला आपल्याकडेही व्यापार करता येत नाही. पहा ना तुम्ही, आपल्या लोकांचे दुकानं बंद दिसतात, बसलेले दुकानं दिसतात. बाकीच्यांचे दुसऱ्या वर्षात लागली जळजळाट. का? व्यापाराचं कौशल्य. कसं काम करावं, कसं गोड बोलावं, कसं लोकांना आकृष्ट करावं, हे व्यापारीच होते. याप्रमाणे लोकांना आकृष्ट केलं, पैसा मिळवला, धन मिळवलं. हा हा म्हणजे आपल्याला पैसा मिळायला लागलाय. आता वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष थांबले, भरपूर पैसा मिळाला. आता म्हणले आता आपण सगळे गाशा गुंडाळून निघून जाऊ. म्हणले पैसा तर मिळाला, आता इथं थांबायचं नाही जास्त काळ, एक 4-5 वर्ष थांबायचं आणि निघायचं. दरम्यान असं झालं, तिथले लोकांनी ओळखलं. म्हणले कुठून आले तो? म्हणले कुठून आले ते? बाहेरच्या देशातून आलेत, बाहेरच्या राज्यातून आलेत. मग हे निघून जातील म्हणले. मग पैसा आपल्याकडला पैसा घेऊन निघून जातील. मग काय करा म्हणजे आपल्या पोरी द्या यांना, आपल्या पोरी, नाहीतरी लग्न राहिलेत आपल्या पोरींच्या, यांना देऊन टाका. म्हणजे काय होईल, हे याच गावात राहतील, दुसरीकडे जाणारच नाहीत. ज्याप्रमाणे त्यांना आग्रह करून, आता घरी तिकडं मुलं होते, बाळ होते, कुटुंब होतं, सगळं होतं आणि त्यांना सांगून आले होते मग पैसा मिळून येतो. आता पैसा कशाचा? पैसा तर मिळाला, पण विवहन मिथश्च, विवाह करावा लागला. त्यांचं बायको केली, पोरं बाळही झाले, सगळं झालं. आणि मग म्हणले आता वित्त साठ्यात, पैसा तर मिळाला, आता निघून जाऊ म्हणले आपण. म्हणून एके दिवशी तिथून ते निघाले आणि शय्या, आसन, स्थान, विहार, आता हे सगळं आपण सोडून निघून जाऊ म्हणून तिथून जे निघाले, पुन्हा त्याच रानामध्ये, वनामध्ये, अरण्यात आले. आणि अरण्यात आल्यानंतर तिथून फिरत आपण आपल्या देशात जाऊ म्हणून आले. घरी आले, आपल्या स्वतःच्या देशात आले. प्रत्येक जण या ठिकाणी सख्यम विदते बघून कंक गृध्रही, यांनी आतापर्यंत विचार केला होता, आपण पैसा मिळवायला गेलोत, पण आता आपल्यासोबत बायका पोरं आलेत, काय करायचं आता? बायका पोरांना तर सोडून यावं, तर कसं यावं? त्यांना काहीतरी खोटं बोलून यावं लागणार. म्हणून विचार केला आणि ज्याप्रमाणे वानर हिंडतात, ते ज्याप्रमाणे मुक्त असतात, तसे मुक्तपणाने व्यवहार करू लागले. आणि वल्ली गृहीत्वा गजभीता स्थिता यतः कथंचित विमुक्त आपदा, अनेक संकट झेलत घरी आले. घरी आल्यानंतर आता पैसा आणायला गेले होते, पण तो पैसा त्या बायका मुलांकडेच ठेवला आणि त्यांना काय थाप मारली. त्यांना सांगितलं आम्ही आत्ता येतो, ठेराव द्या पैसा तुमच्याकडं. घरी आले. घरी आल्यानंतर बायकोनी दार उघडलं, या म्हणले पैसा मिळून आणला असेल. सगळे जण आले, सगळे आपापल्या घरी गेले. सगळ्या बायकांना वाटलं पैसा मिळवला असेल, सोनं नाणं आणलं असेल, अलंकार दागदागिने आणले असतील. म्हणले तुम्ही काय आणलं? म्हणले काही नाही, आम्ही घरी आलो, हेच खूप झालं. काय झालं म्हणले? मग ते म्हणे अहो काय झालं? फिरलोत भवाटवीमध्ये, पुन्हा परत रिकाम्या हाताने आलो. जाताना तरी थोडा पैसा घेतला होता, पण आता मात्र रिकाम्या हाताने आलोत. आम्ही आलोत, हेच खूप झालं. याप्रमाणे ते म्हणतात, असा हा जो व्यापाऱ्यांचा समूह आहे, तो हिंडत द्रुमेश्वरंसेन सुतदार वत्सलो व्यवाय दिन विवेश बंधने. याप्रमाणे तो मुक्त, त्याला धर्म अर्थ याचा विचार नाही. धर्मापेक्षा पैसा महत्वाचा वाटतो. आणि केवळ वानर जातीप्रमाणे मुक्तपणाने आपण हिंडावं, फिरावं, त्याप्रमाणे सुखोपभोग घ्यावा असं वाटतं. राजा म्हणतो, याप्रमाणे हे सगळं यांनी सांगितलं. मग राजांनी प्रश्न उपस्थित केला, अहो नृजन्मा अखिल जन्म शोभनम किम जन्म स्वीवित परैरुष्मिन यदृषिकेश यश कृतात्मनाम महात्मनाम व प्रचुर समागमः. मग आता ते म्हणतात की यांना मुक्ती कधी प्राप्त होते, यांना ज्ञान कधी प्राप्त होतं, यांना विशुद्ध ज्ञान. ते म्हणजे विशुद्ध ज्ञान प्राप्त होण्याचा विचारच नाही. कारण जे केवळ स्वार्थपर आहेत,
स्वार्थामध्ये तल्लीन झालेले आहेत त्यांना भगवंत प्राप्त होत नाही. जे केवळ कुतर्कामध्ये दंग आहेत त्यांना भगवंत प्राप्त होत नाहीत. हे तर्क आणि कुतर्क हेच अविवेकाचं मूळ आहे, हेच संसाराचं मूळ आहे. त्यामुळं शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, ज्याप्रमाणे भरताने जड भरताने त्यांना ज्ञान सांगितलं, हे ज्ञान सांगितल्यानंतर या सिंधू सौवीरपतीची देहात्मबुद्धी नष्ट झाली, त्याची ग्रहशक्ती नष्ट झाली, तो ज्ञानी झाला आणि त्याने नमस्कार केला जड भरताला. सौवीर पतिरपी सुजन स्वमवगत परमात्म तत्व आत्मन्य विद्याध्यारोपितांचे देहात्मपती विसर्ज. आपली आत्मबुद्धी जागृत केली आणि देहबुद्धी सोडून दिली. ज्याप्रमाणे रूपकाच्या द्वारे हे अप्रत्यक्ष असं संसाराचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. हे अप्रत्यक्ष संसाराचं वर्णन ज्या अल्पबुद्धी असलेल्या लोकांनी ऐकलं तरी सुद्धा त्यांना ज्ञान प्राप्त होऊ शकतं. मग या जडभरताने जे सांगितलं ते रहुगणाला का नाही कळणार? आणि मग या ठिकाणी राजा म्हणजे परीक्षित राजा शुकाचार्यांना म्हणतो, महाराज, हे जे तुम्ही वर्णन केलं ना भवाटवीचं, संसार रूपी या अरण्याचं, जीवारण्याचं जे वर्णन केलं ते सामान्य लोकांना कळण्यासाठी त्याचा अर्थ सांगा, त्यातलं रूपकाचा अर्थ सांगा, म्हणजे सामान्यांना ते कळेल, सुगमतेने कळेल. आता हे ऐकल्यानंतर मग या ठिकाणी सहो वाच्यो, हाच प्रश्न सिंधू सौवीरपतीने सुद्धा विचारला, म्हणजे राजाने सुद्धा विचारला. आणि मग जड भरत सांगू लागले, इकडे शुकाचार्य सांगू लागले की याप्रमाणे आता हा जीवारण्य काय, ही भवाटवी काय, कशाचा अर्थ काय होतो या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. ते म्हणतात, हे जे सगळे फिरणारे जे स्वार्थार्थपर आहे, अर्थपर व्यापारी आहेत, ते कोण आहेत? तर जीव आहे. तुम्ही आम्ही सगळे जीव हे व्यापारी आहेत. पैसा मिळविण्यासाठी, धनधान्य समृद्धीसाठी या संसारामध्ये फिरतो. 3 प्रकारचे कर्म करतो, शुभ अशुभ आणि संमिश्र, अशा 3 प्रकारचे आपण कर्म करतो. मग तो या अरण्यामध्ये फिरताना वणिक स्वार्थोर्थपर आपण जीव सगळे स्वार्थार्थपर आहेत. आणि फिरता फिरता आपल्याला 6 चोर लुटतात. हे कोणते? ते हे 6 शत्रू आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे 6 जे डाकू आहेत किंवा चोर आहेत ते आपल्याला लुटतात पहिल्यांदा. नंतर ते म्हणतात, मग आता तुम्ही हे वर्णन केलेलं आहे, याच्यामध्ये चोर डाकू यांनी लुटल्यानंतर यत्र कौटुंबिका दारापत्यादयो नामना कर्मणा मृगसाला, यामध्ये लांडगे, कोल्हे, कुत्रे, ते कोण आहे तो? तर ते म्हणतात, हे लांडगे म्हणजे दारापत्यादयो, बायका, मुलं, बाळ, मित्र, हे सगळे लांडगे, ते आपल्याला तोडून खातात. मृगसाला एवान इच्छतो की कदर्यस्य कुटुंबीनं, तुमच्याजवळ जे काही असेल ते काढून घेतात. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत ते लोक आपल्या भोवती येतात. आपते, इष्ट, मित्र, सोयरे, धायरे, अवघे सोयरे सुखाचे, दुःखाचे सांगाते नव्हे ती कोणी. सगळे सोयरे सुखाचे. जोवरी पैसा तोवरी पैसा, जोपर्यंत पैसा असतो तोपर्यंत या बसा, सत्कार, मोठेपणा, जेवायला बोलवायचं, मोठेपणा, कौतुक करायचं. एकदा पैसा संपला की जाऊ द्या, त्या भणंगाजवळ काय, त्याजवळ काही नाही, तो नागवाय, जाऊ दे, सोडून त्याला, त्याच्या नादी लागू नका, तो आपल्यालाच पैसा मागेल. म्हणून लोक फक्त ज्याच्याजवळ पैसा आहे, श्रीमंती आहे, मोठेपणा आहे, त्याच्या भोवती करतात. ते म्हणतात ज्याप्रमाणे हे मग अग्नी या ठिकाणी लागला, हा अग्नी कशाचा आहे? ते म्हणतात हे सगळा अग्नी जो लागला तो सगळा दुःखाचा आहे. सगळीकडे दुःखच भरलेलं आहे. त्यामुळं इंगळी जशी असावी त्याप्रमाणे संसार दुःख मूळ. ते म्हणतात याप्रमाणे हा कर्माचं बीज आहे ते उगवतं, आणि कर्मबीज उगवल्यामुळं आपल्याला सगळीकडे काँग्रेस गवत जसं उगवावं तसं सर्वत्र आपल्या वासनांचं बीज उगवतं. आणि त्यातून या सगळ्या दंश मशक, हे जे मशक आहेत, जे दंश झालाय, जो माशांचा दंश झालाय, गांधीन माशांचा दंश झालाय, हे काय म्हणले तर ते म्हणतात हे सगळं आपल्या भोवती असलेले
सर्व लोक आहेत की ज्या गृहस्थाश्रमामध्ये जसा प्राण्यांचा डासांचा आपल्याला त्रास होतो त्याप्रमाणे गृहस्थाश्रमात मित्र, त्याचप्रमाणे आपले आप्तेष्ट यांचा आपल्याला त्रास होतो. आणि लांब त्यांना गंधर्व नगर दिसलं ते काय, ते म्हणतात गंधर्व नगर म्हणजे खोट्या गोष्टी आहेत, भुलवणाऱ्या गोष्टी आहेत. आपण अनेक कल्पना करतो पण त्या कल्पना सिद्धीला जात नाहीत. आपल्याला विषय नेहमी आकृष्ट करतात. हे विषय आकृष्ट करणं म्हणजे गंधर्व नगर आहे. मृगतृष्णा माणसाला आहे. त्याप्रमाणे तो व्यसन लोलूप होतो, तो दुःखामध्ये पडतो. आणि मग ते म्हणतात आता ह्या त्यांना जे भूत दिसले किंवा खेत दिसले रात्रीच्या वेळेला ते काय, इवोल्मुख पिशाचम्म. जुन्या काळामध्ये दिवट्या दिसायच्या म्हणे, दिवट्या सगळीकडे असे ते जाळच लागलेला दिसायचा. ते काय असायचं खरं म्हणजे जे फॉस्फरस आहे ना, म्हणजे मृत व्यक्ती आहेत त्यांच्या हाड आहेत त्याचा जो फॉस्फरस असतो तो आपल्याला पेट घेतो आणि सगळीकडे अशा दिवट्या दिसतात आणि आपल्याला वाटतं भूतच आहेत. ज्याप्रमाणे हे त्यांना दिवट्या दिसायला लागल्या. दिसत्य अग्निकाम कातर इवोन्मुख पिशाचम. ज्याप्रमाणे हे अग्नीच्या वेगवेगळ्या कांड्या त्यांना दिसू लागल्या. ह्या संसारण्यामध्ये इकडं तिकडं फिरता फिरता म्हणजे ही जी वावटळ आली, ज्या वावटळीने डोळ्यामध्ये गेलं सगळं धूळ गेली, ती कोण आहे, ते म्हणतात ही वावटळ म्हणजे क्वचित वात्योपम्यया प्रमदया रोहमारोपित. प्रमदया ही स्त्री आहे, ही पत्नी आहे, ती डोळ्यामध्ये धूळफेक करते. ती वावटळ रूपाने स्त्री, वाईट स्त्री ही माणसाला फसवते. आजकाल हनी ट्रॅप नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे किती मोठा जरी माणूस असला, कोणी श्रेष्ठ दर्जाचे अधिकारी असले तरी त्यांना भुलवण्यासाठी काही स्त्रिया पाठवल्या जातात आणि त्या त्यांचं मन आपल्याकडे आकृष्ट करून त्यांचा विश्वास संपादन करून सगळ्या गुह्य गोष्टी त्याच्या जाणून घेऊन त्या लोकांना सांगतात. आणि मग याला कळतं की अरे आपण फसलो. हनी ट्रॅप म्हणतात त्याला, स्त्रीच्या नादामध्ये फसणे. असं जुन्या काळापासून आहे हनी ट्रॅप, आजही आहे. ज्याप्रमाणे ही धुळफेक करणारी प्रमदा स्त्री ही माणसाला भुलवते. आणि ते म्हणतात स्वयं पराभिध्यानेनं. ज्याप्रमाणे तो मग म्हणले हे जे अपुण्य वृक्ष कोणते आहेत, ते म्हणतात अपुण्य वृक्ष म्हणजे श्वेत कावळी आणि काजरी नावाची वनस्पती. जी श्वेत कावळी याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की कारकस काकतुंडा, कारक तदा कारकस काकतुंड, काकतुंड वनस्पती आणि कारस्करत वनस्पती म्हणजे श्वेत कावळी आणि काजरा ह्या वनस्पतीत आयुर्वेदात याचं वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये त्याने असं म्हटलंय की या वनस्पतीची फळं अत्यंत विषारी असतात. ती खाल्ले किंवा त्या वनस्पतीच्या सहवासात राहिलं तरी सुद्धा आपल्याला विषबाधा होते. हे अपुण्य द्रुम आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात मग पुढे तो फसतो यामध्ये आणि तिथून निघतो. मग त्याला सगळ्या दुसऱ्या राज्यामध्ये दुसऱ्या देशामध्ये जातो, तिथं कुटुंब करतो आणि कंटक शर्करा क्षेत्रम त्या ठिकाणी त्याला काटे वगैरे बोसतात. आणि मग वन्यना गृहीत सारा स्व कुटुंबाय क्रुध्यती. याप्रमाणे तो आपल्या कधी कुटुंबावर रागावतो, कधी प्रेम करतो. निद्रा त्या ठिकाणी त्याला येते. अजगर म्हणजे ही निद्रा आहे. दुर्जनांची सोबत त्याला कधी कधी दुर्जन लोक भेटतात. आणि हे दुर्जन म्हणजे कोणते आहेत, तर दुर्जन म्हणजे हे दंदशूक आहेत. हे वेगळ्या प्रकारचे दुर्जन लोक हे गर्वरूपी त्याला दात आहेत आणि यांच्यामध्ये नरकाचा अनुभव, दुःखाचा अनुभव हे घेतात आणि एका खोल खड्ड्यामध्ये पडतात. हा खोल खड्डा म्हणजे विषयाचा आहे. या विषयाच्या खोल खड्ड्यामध्ये ते पडतात. विषयामध्ये दुःखच आहे, कारण विषय हा रज प्रवृत्तीचा भाग आहे आणि रजसेतु फले दुःखम असं म्हटलंय. तेव्हा रज प्रवृत्ती ही दुःखदायक आहे, पण त्याला एक तेवढा सुखाचा म्हणजे मधाचा थेंब त्याला मिळतो, याच्यामध्ये त्याला आनंद प्राप्त होतो. याप्रमाणे तस्यापि विष्णुमित्र इत्येवन स्थितः त्रिविध ताप म्हणजे हे सगळे अधिभौतिक अधिदैविक आध्यात्मिक या त्रासाने तो त्रस्त होतो. त्याला क्षुधा लागते, त्याला तहान लागते, त्याला भूक लागते आणि असा हा केवळ आपल्या
कुटुंबासक्त असलेला वपी देव व मायया स्त्रिया भुजल तो गूढा, केवळ मायेने भ्रमित झालेला, मायेने ज्याचं बुद्धी भ्रमित झालेली आहे असा स्त्रियांच्या नादामध्ये लागलेला, केवळ गोड गोड बोलणाऱ्या स्त्रिया त्याच्यामध्ये तो तल्लीन होतो, स्त्रीवश होतो आणि एक केवळ वानराप्रमाणे, केवळ वानर जाते हे भरणम यथा, केवळ कुटुंब भरणामध्ये तल्लीन होतो, जसं वानर आपल्या कुटुंबामध्ये तल्लीन होतो त्याप्रमाणे. आणि मग असा हा त्याला मृत्यू काळाचं देखील स्मरण राहत नाही, पण एके दिवशी मृत्यू येतो आणि तो या ठिकाणी आपलं सगळं सोडून निघून जातो. ते म्हणतात तो गेलेला जीव हा परत भगवंतापर्यंत कधी जात नाही, कारण त्याला ज्ञानच नसतं. तो केवळ कर्मवल्लीमवलंब्य तथा आपदाह, तो केवळ आपल्याच कर्मामध्ये तल्लीन राहतो, तो स्वतःच्या स्वार्थामध्ये तल्लीन राहतो. जोपर्यंत त्याला योग त्याचप्रमाणे भक्ती याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत तो योगशास्त्राचं ज्ञान न मिळाल्यामुळं तो यामध्येच फिरत राहतो. याप्रमाणे हे भरताने हे विवरण केलं. शुकाचार्यांनी हे सांगितलं, सेवानुरक्त मनसा मे फल्गुहू, आणि जे खरोखर ज्ञानी आहेत, जे भगवंताशी तल्लीन आहेत, असे केवळ भक्तियुक्त अंतःकरणाने भगवंताकडे पाहतात, ते मोक्षाची देखील इच्छा करत नाहीत, ते भगवंताच्या सेवेचीच इच्छा करतात. म्हणती संत खुजे मोक्षपद. ज्याप्रमाणे ते म्हणतात, मी तुम्हाला हे विवरण केलं, ज्याप्रमाणे गरुडाची बरोबरी एखादी माशी करू शकत नाही, माशी काही गरुडाची बरोबरी करू शकत नाही, त्याप्रमाणे भरत, राजर्षी भरत यांच्या मार्गाचा अनुसरण बाकीचे कोणी करू शकणार नाही. जड भरत हा मुक्त होते, मुक्त स्थितीला पोहोचलेले होते, म्हणून त्या जडभरताचं विवरण या ठिकाणी शुकाचार्य महाराजांनी केलेलं आहे की त्यांची बरोबरी कुणी करू शकणार नाही. गरुडाच्या झेपेची बरोबरी जशी एखादी माशी करत नाही, तसं या जडभरताच्या ज्ञानाची बरोबरी कुणी करू शकणार नाही. ज्याप्रमाणे यज्ञाय धर्मपदे विधेनय पुनाय, याप्रमाणे भरताने हे ज्ञान सांगितलं आणि मग हा राजा रहुगण तिथून निघून गेला. ही जी कथा जो ऐकेल त्याला स्वर्गप्राप्ती होईल, मोक्षप्राप्ती होईल आणि त्याला या सगळ्या प्रकारच्या या संसाराच्या दुःखातून त्याची मुक्तता होईल, असे याला आशीर्वाद दिलेला आहे. याप्रमाणे ही कथा आपण पूर्ण केली. आता उद्याच्या चिंतनामध्ये भरताचा वंश, त्याचं वर्णन आणि मग या पृथ्वीची गती, सूर्याची गती, चंद्राची गती, त्याचप्रमाणे वेगवेगळे नद्या, पर्वत यांचं जे वर्णन या ठिकाणी करतील. या भागवतामध्ये पंचमस्कंधामध्ये जे भुवनकोशाचं वर्णन आहे, जवळपास 44 नद्यांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे, काही पर्वतांचं वर्णन केलेलं आहे आणि या सगळ्या प्रत्यक्ष पाहून हे वर्णन केलेलं आहे. त्यामुळं भारतातल्या सगळ्या ठिकाणचं नद्यांचं स्नान जरी आपल्याला घडलं नाही, तर निदान कानाने जरी या नद्यांचे शब्द ऐकले तरी आपल्याला गंगा स्नानाचं किंवा यमुना स्नानाचं पावित्र्य आपल्या मनामध्ये प्राप्त होऊ शकतं. म्हणून हे वर्णन वाचायचे की आपण जरी प्रत्यक्ष गेलो नाही किंवा ते स्नान करू शकलो नाही तरी सुद्धा नुसत्या नावाच्या उच्चाराने सुद्धा आपल्याला हे वर्णन आपल्याला पुण्यप्राप्ती होते. आणि दुसरी गोष्ट अशी की भारतातील महत्त्वाच्या अशा नद्यांचं वर्णन आपल्याला भूगोलाच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला भूगोल, खगोल याचं ज्ञान देण्याच्या दृष्टीनेच शुकाचार्यांनी हे सगळं विवरण केलेलं आहे. तेव्हा या विवरणामध्ये जे भूगोल आणि खगोलाचं वर्णन ते करतील तो सगळा मग उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल.